कसं एखाद्या बिझनेसमॅन सारखं असतं, म्हणजे नफा झाला तोटा झाला तर तो आपल्यालाच, कोणाला सांगताच येत नाही. तर कारण काही निसर्गाबरोबर भांडायला येते का की माझ्या असं का केलं तसं का केलं म्हणून नाही. तर ह्या वर्षी आम्ही पाऊस म्हटले लवकर आहे म्हणून, मागच्या वर्षी पाऊस लवकर पडला, थोडी शेती पेरायची राहिलेली, आणि ह्या वर्षी पण म्हणले पाऊस लवकर आहे म्हणून आम्ही लवकरच सगळं पेरलं. तर सगळं पक्ष्यांनीच खाल्लेलं बघा. आता हे हायब्रेड आहे, हायब्रेड म्हणजे शाळू वेगळं असतं आणि ह्या हायब्रेड असतं. तर हे पेरले तर बघा सगळं अर्ध वावर मोकळंच आहे, कारण पक्ष्यांनी खाल्लंय सगळं. आणि आता पक्ष्यांनी खाल्लंय म्हटल्यानंतर कोणाबरोबर भांडायचं, तर असं झाले. मग आता मी त्याच्यासाठी टोकायला आणले बघा, दारकू टोकायचा म्हटलं, कुठेतरी टोकायचा, तो पण फक्त मेहनत वायाच, कारण राखलं तर पक्षी म्हणजे मोरच आहेत, जास्त दुसरे काय पक्षी नाहीत. त्याला कसं होतं, मोड आले का की ते वरच्या सगळ्या डाळी खाऊन टाकतात. मग एकदा जर डाळ खाल्ली का की परत त्याला काही येत नाही. पण तरीसुद्धा आपल्याला असं रिकामं रान बघूच वाटत नाही, म्हणून मग चाललाय प्रयत्न करायचा आता. तर चला मग आता टोकायचा, पटापटा टोकते सगळं. ते बघा मी आता काम करतेच वावरात, टोकते तोपर्यंत तिथं मोर नाचायला लागलेत बघा. तुम्हाला दाखवते मी, एवढं छान वाटतंय ना बघून, काय विचारूच नका. खूप छान वाटतंय. मी तुम्हाला पण दाखवते मोर, आमच्या शेताच्या शेजारीच आहेत बघा. ते बघा दिसलं का, तिथे एक मोर नाचतोय आणि त्याच्या शेजारी एक आहे बघा, आहे का, तो एक आहे बघा, हा एक आणि हा एक आहे इथं. आता हा इकडे तोंड करेल. खूप छान वाटते बघून. असं बघितलं का मोर नाचताना की सगळा कंटाळा माझा, तरी सगळा कंटाळा जातो शेतात काम केलेलं. एवढं भारी वाटते बघा, दिसा मस्त वाटतं एकदम छान. आणि हे सुख फक्त शेतकऱ्यालाच असतं असं मला तर वाटते. छान वाटते की नाही. त्याच्या शेजारी तिथं लांडोरी आहे बघा.